एवढा मागे का रेंगाळलास? बघत होतो, अंदाज घेतला. पंत मावळं मागावर आहे ती. अजून वय दऱ्या खोडा पिंजून काढत आहेत. आता आता पाय उचलायचा, मागे राहायचं नाही. पण जायचं नेमकं कुठं ते तरी सांगा. सिद्ध्याच्या हद्दीत. सिद्ध्याकडं? हो, निरोप पाठवलाय. सिद्धेचा सरदार आपल्याला जंजिरात घेऊन जायला उभा असेल. पण तो आश्रय देईल ना? देणार, कारण तो शंभूराजांचा शत्रू आहे. आणि शंभूराजांचे जे जे शत्रू ते आपले मित्र. चल आता पाय उचल, चल. या. हो हो बाबा, हे काय करताय? चला लवकर उठा. नाही, आता नाही त्राण पाया शरीरात. हो थोड्यासाठी गडबड करा. थोडं पुढे चालत गेलो की निसटल्या जमा आहे. चला उठा लवकर. नाही, आता नाहीये त्राण पाया शरीरात. अहो अशाने सापडू आपण सैनिकांना. चला उठा. नाही रे अवजी, आता तेवढं बळ नाहीये. आता नाही सहन होत रे ही धावपळ. अहो अशाने सापडू आपण सैनिकांना. चला उठा लवकर. खरं सांगू अवजी बाळा, मला हे पळणं ना पटतच नाही रे. माझं तर मन रायगडाकडे धाव घेते. अवजी बाळा, चल आपण परत फिरू, रायगडी जाऊ, शंभूराजांच्या पाया पडू, माफी मागू, नाक घासू. अरे शंभूराजे आपल्याला माफ करतील. माफ? अहो भ्रमात आहात तुम्ही. भ्रमात होतो. अनाजी पंतांनी माझ्या मनात भ्रम तयार केला होता. आता भ्रमातनं भानावर आलोय. अजिबा चल रायगडी चल. काय बरं वाईट व्हायचं ते तिकडेच होऊ दे. चल. बरं काय होणार? वाईट होणार? अहो ते का सोडतील का आपल्याला? तुमच्यामुळे माझा जीव जायचा फुकट. चला लवकर उठा. माझ्यावर विश्वास ठेव पोरा. अहो चला उठा लवकर. थोडं पुढे चालत गेलो की जीव वाचेल आपला. आणि अनाजी पंत काहीतरी योजना आखतीलच. पण आता इथे त्यांच्या हाती सापडायचं नाही. चला उठा लवकर. नको रे, हे बघ ना पायाला फोड आलेत. अहो ते फोड नका दाखव. चला उठा. चल ना रायगडी परत जाऊ. चल ना. अहो कशाला मरणाच्या दाढेत घालताय मला? चला लवकर गपचिप. आणि आणि हा रायगडाचा सारखा पुळका काय येतोय तुम्हाला? अहो अशानं सापडू आपण त्यांना. चला उठा लवकर. अरे नको नको, वाटल्यास तू जा पुढे. मी जाऊ? तू जा पुढे, मी येतो माघारी. जा. तसं करू. मी जातो, पण तुम्ही या. हो मी येतो. जा नाही तर पकडला जाशील. जा. काळजी घ्या. भाऊजी बाळा, अरे दौतातील शाही संपल्यावर लेखणीनं थांबायचं असतं. एवढं मला कळलंय रे. राजे, आपण काही घेतलं नाही, काही खाल्लं नाही. दूध घ्या. दूध?
घ्या बरं दूध. राणीसाहेब, आजवर तुम्ही दूध घेऊन आलात की दुधावर साईचा पापुद्रा जमा झालाय का ते बघायचो, आणि मग तुम्ही अलगदपणे तो पापुद्रा दूर करून दूध द्यायचं. आता दूधच नसलंय तर कसं प्यावं आम्ही? नाही राणीसाहेब, दूधच नाही तर पाणी सुद्धा पिण्याची इच्छा नाही आमची. राजे शांत व्हा. छत्रपतींनी असा संयम सोडू नये. राणीसाहेब, खरं सांगायचं तर अजूनही या गोष्टींवर विश्वास बसत नाहीये आमचा. आमचाही नाही बसत. आम्ही तर सावरलोही नाही. धरणीकंप झाल्यासारखं वाटतंय आम्हाला. आणि या कृष्ण कृत्याच्या काळडोहात बाळाजी पंतांसारख्या निष्ठावंतांनी उडी घ्यावी याचं नवल वाटतंय. नवल म्हणजे राजे, अहो बाळाजी पंत असं काही वागतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आम्हाला. येसू, बाळाजी पंतांनी असं करायला नको होतं. का असं वागले असते? कसला मोह झाला, कसली भुरळ पडली? मृगजळाच्या पाण्यावर अशी कुठली आमराई फुलवायला निघाले होते? कुठलं पीक घेणार होते? हे सगळं करण्यापूर्वी किमान त्यांनी खंडो बल्लाळचा तरी विचार करायला हवा होता. स्वामीनिष्ठ खंडोजीवर काय प्रसंग गुदरला असेल? खरंच राजे, मोठी घालमेल झाली असेल त्यांची. होय राणीसाहेब, आणि ती घालमेल सुद्धा साधी सुधी नसणार. कारण खंडोजी सावली सारखा आमच्या सोबत राहतो, दिवस रात्र आमची सेवा करतो, निष्ठावंत म्हणून लौकिक मिळवतो. कस नाही तर पन्हाळ्यात आमच्यावर जो जहराब झाला, अन्नात विष मिसळलं, त्यातून ज्यांच्या मुळे आम्ही वाचलो त्यांच्यापैकी खंडोजी एक. त्याचेच वडील बाळाजी पंत मात्र आमचा सर्वनाश करू पाहणाऱ्यांच्या टोळीत सामील झाले. आणि आता तर आम्हाला समजतंय की खंडोजी आपल्या जन्मदात्याला पकडण्यासाठी त्याच्या मागावर आहे. पण राजे, खंडोजी त्यांच्या वडिलांना पकडू शकतील? पकडतील. नाही, आम्हाला नाही वाटत तसं. पण आमची खात्री आहे, कारण आम्हाला त्रास देणारा, तकलीफ देणारा कोणीही असला तरी खंडोजीच्या लेखी तो स्वराज्यद्रोहीच. परंतु राजे, नात्याच्या आवरणात या गोष्टी टिकत नाहीत. नाही राणी, आमचा ठाम विश्वास आहे, काहीही झालं तरी खंडोजी कर्तव्यात कसूर करणार नाही. हा तर दादांचा शेला. म्हणजे दादा इथेच कुठेतरी जवळपास असणार. आधी दादांना गाठावं. बापरे, दादाचा शेला इथे पडला होता. म्हणजे दादा याच वाटेने कुठेतरी गेलाय. शोधायला हवं.
दादाचा शेला इथे म्हणजे दादाचं काहीतरी नियोजन असणार. हीच वाट सुरक्षित असेल. चला सैनिकांनी गाठायच्या आधी दादाला आपण गाठायला हवं. कविराज, काय खबर? आपल्या हेर फुलस्वार पालीचा परिसर पिंजून काढत आहेत. सुधागडावर पाहिलं? सुधागडावर 1-2 कारभारी गेले होते, पण त्यांना काही संशय आल्याने ते मागच्या बाजूने गड उतार झाले. परंतु आतापर्यंत कोणीच कसं सापडलं नाहीये. त्यांना तसा अंदाज आला असणार. कोणत्या दिशेने गेलेत? अजून तरी तसा काही माग सापडत नाही. आणि खंडोबाचं पथक ते कुठल्या दिशेने गेलंय? नागोटण्याच्या बाजूला खंडोबल्लाळ आहेत. ठीक आहे, मला इंतजार आहे. खबर मिळताच मला कळवा. जी. मला फक्त एवढंच सांगा, काही दरबारी माणसं गावातून रानातून जाताना दिसली तुम्हाला? आता एक माणूस येतं जातं कसं का, ते कसं सांगणार? त्यांच्या अंगावर राजवस्त्र आहेत, म्हणजे अंगावर भरदरी शेले पगडी आहेत. एक फेटेवालाही असेल, कानात बाळी, पायात जोडे. या पेहरावातली माणसं दिसली तुम्हाला? तसं तर कोण दिसलं नाही सरकार. पण झालं काय म्हणायचं? त्यांचा तपास चालू आहे. शंभूराजांना मारण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. काय सांगताय काय? अहो मग हे आधी नाही का सांगायचं? माझं ओळखपत्र दाखवा आता तुम्हाला. नाही नाही सरकार, ओळख पटली सरकार. तुम्ही एक काम करा सरकार, या रस्त्यानं सरळ पुढे जा आणि पुढे चौलचा रस्ता धरा. आताच एक 50 ओलांडलेला माणूस आणि एक तरुण पोरगा गेलाय. हा, लय लांब गेलं नसत्याल, जवळच असत्याल. जावा. चला रे.
काय करून बसलो? काय केलं? अन्न दातावर उलटलं? वाईट झालं. भगवंता, असं कसं झालं? जे घडायला नको होतं पण तेच घडलं. महाराज, महाराज माफी द्या महाराज. अहो, तुमच्या सावलीत राहून मी शहाणपण नाही शिकलो, थोड्यासाठी पचलो. अहो, कलुषाच्या रागापोटी मी शंभू राजांपासून लांब का गेलो? का नाही सरळ कलुषाला विचारलं? का शंभू राजांसमोर नाही उभा राहिलो? का का नाही नाही, आत्ताच घडलं. फार मोठं पाप घडलं. आता पळायचं नाही, आता माघारी फिरायचं रायगडावर. चुकीची कबुली द्यायची, शंभू राजाचे पाय धरायचे आणि माफी मागायची. त्याशिवाय काळजाला लागलेल्या आगीला शांती मिळणार नाही, ती आग शमणार नाही. बाळाजी पंत, उठा उठा बाळाजी पंत. अहो, उठा ना.